गायकवाड व्यासपीठावरती वर्षाताई गायकवाड त्या राहुल गांधींना शिवछत्रपतींची प्रतिमा देत होत्या. ती प्रतिमा त्यांनी घेतली, अशी बघितली, प्रतिमेकडे बघितलं आणि दुर्लक्ष केलं, दुसरीकडे तोंड फिरवलं. महाराजांची प्रतिमा देखील हातामध्ये घ्यायला जो माणूस ज्याला लाज वाटते त्यांच्याबरोबर जाऊन हे बसलेत. आणि का बसले होते? स्वतःचा स्वार्थ. बस मला मुख्यमंत्री करा. एका माणसाने सगळ्या अख्खी पक्षाची वाट लावली. अनेक लोक निघून गेले, त्या लोकांना हे म्हणतात गद्दार आहेत. अरे गद्दार तर घरात तिथे बसलाय, ज्यांनी पक्षाशी गद्दारी केली. काय असतं, एक कुटुंब असतं, त्या कुटुंबामध्ये 3 मुलं असतात. पहिल्याचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते, सासूबाईशी पहिलं भांडण सुरू होतं. तो मुलगा म्हणतो जाऊ दे, मरू दे, आपण घर दुसरं करू, आपण दुसरीकडे जाऊ. म्हणून तो मुलगा आणि ती मुलगी बाई त्याची दुसऱ्या घरामध्ये राहायला सुरुवात करतात. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आल्या की आपल्या सासूबाईंशी नीट बोलायला नको, काही करायला नको. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. सकाळच का? बसा, शांत बसा. मी रविवार असता तरी मी समजू शकलो असतो, सोमवारी पण दुकानदार आहे का बंद करून आलेला गुमास्ता? बस. दुसऱ्या मुलाचं लग्न होतं, सुनबाई घरामध्ये येते. थोड्या दिवसात सासूबाईंशी भांडण सुरू होतं, वाद सुरू होतात, सगळं सुरू होतं. तो मुलगा म्हणतो आपण जाऊन दे, आता आपण दुसऱ्या घरात जाऊन राहू, आपण दुसरीकडे जाऊन राहू. म्हणून दुसऱ्या पण मुलगा निघून जातो घरामधनं. तिसरी सून येते. लोक म्हणतात काय हल्लीच्या मुली घरात आले ना